परंतु कोणी माणूस एखादा दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीच्या आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणा. मी परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. एकमेकांचे ओझे व्हायचे. कसलं ओझं वाहणार आपण? एकमेकांचं ओझं व्हा, प्रार्थनेचं ओझं. प्रार्थना एकमेकांसाठी करा. एकमेकांना लागणाऱ्या गरजा ज्या असतात, हे विश्वासामध्ये टिकणाऱ्या लोकांचं मी सांगत आहे. अविश्वासू लोकांचे हृदय कसं असतं? दुसऱ्याहून काय देणे घेणं, ते इश्यूहून काय देणे घेणं, त्या मंडळीहून काय देणे घेणं. आम्हाला त्या चर्चमध्ये असो किंवा नसो, मला फक्त माझं बघायचंय. मला साडी पाहिजे, मला सोनं पाहिजे, मला माझं पडलंय, मला दुसऱ्याचं वजावून देणे घेणं नाही. अविश्वासामध्ये चाललोय आपण. कुठलं ट्रॅक पकडला आपण? म्हणजे आज म्हटलेली वाणी आपण ऐकत नाही. आपण आपल्या बुद्धीनं चालतोय. मग कुणाच्या बुद्धीनं चालतोय? आपल्या बुद्धीनं, या शैतानी बुद्धीनं चालतोय आपण. आपल्याला कुणाची वाणी ऐकून चालायचंय? कुणाचा आवडेल तुम्हाला? मी सुरुवातीला तोच प्रश्न केला. स्वतःचा विचार आवडेल का देवाचे विचार आवडतील तुम्हाला?